नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम ब्रिज कोर्स यामधील आजचा दिवस 41वा। यामध्ये आपण कोऑर्डिनेट जॉमेट्री या टॉपिकमधील सबयुनिट आहे लिनियर इक्वेशन हे पाहणार आहोत। मागील तासाला आपण एक्स वाय प्लेन यामधील असणाऱ्या बिंदूंचं स्थान कशा स्वरूपाचं असतं, कोणता बिंदू कुठं दिल्यानंतर आपण त्याचं मार्किंग किंवा त्याचे कोऑर्डिनेट्स कसे लिहायचे आहेत हे आपण पाहिलेलं आहे। आता पुढं त्यामधीलच एक्स वाय प्लेनमध्ये जेव्हा एखादा बिंदू स्थापन करतो किंवा एखादी रेषा तयार करतो तर त्या रेषेचं असणारं समीकरण लिनियर इक्वेशन इन एक्स वाय फॉर्म हे कशा स्वरूपाचं असेल हे आपण आता पाहणार आहोत। तर पहा, ह्या टॉपिकमधील घटक काय आहेत महत्त्वाचे जे आपण समजून घेणार आहोत। त्यातील पहिले लिहा, द इक्वेशन ऑफ ए लाईन विच इज अ पॅरलल टू द वाय ॲक्सिस then it is equal to the x is equal to a. Yeah, the equation of line parallel to the x-axis is in the form of y is equal to b, y is equal to a. And second point is that the equation of line parallel to the y-axis is in the form of x is equal to b. Then the third is the point, the equation of x-axis is y is equal to 0. The equation of y-axis is x is equal to 0. पहा, हे चार आपल्याला नियम लक्षात घ्यायचे आहेत। हे कशा स्वरूपाचे येतात ते पण आपण पाहणार आहोत। पहिले दिले आहे, द इक्वेशन ऑफ ए लाईन parallel to the x-axis is in the form of y is equal to a. आता इथं आपण कच्च्या स्वरूपात काढू, एक्स वाय प्लेन काढलेले लक्ष द्या बाळांनो। तर या एक्स वाय प्लेन मध्ये हा बिंदू आपला निर्देशक हा झाला, ओरिजिन हा ॲक्सिस आहे एक्स ॲक्सिस, हा आहे वाय ॲक्सिस। जेव्हा एका ठिकाणी आपल्याला दाखवले काय दिलेली लाईन काय एक्स ॲक्सिसला समांतर आहे, समजा तिची लाईन आपण या स्वरूपात टाकली, ही समांतर रेषा आहे, एल तिला आपण म्हणलं एल रेषा। ही जर समांतर आहे तर ती वाय ॲक्सिसला या बिंदूमध्ये छेदून गेलेली आहे। हे छेदून गेलेला बिंदू आपण दर्शवला, त्याचा निर्देशक दाखवला ए। तर त्यावेळेस त्या रेषेवरील कोणताही जरी बिंदू घेतला तर त्यावेळेस त्याचा वाय निर्देशक काय असेल, ए असेल, आणि एक्स निर्देशक त्याचे वेगवेगळे असतील। इथला बिंदू घेतला, हा घेतला, हा घेतला, हा घेतला, हा कोणताही घेतला तर त्यावेळेस त्याचा वाय निर्देशक का असेल, स्थिर असेल, तो एकच संख्या दर्शवेल ए, पण त्याचे वाय निर्देशक एक्स निर्देशक भिन्न असतील। मग त्यावेळेस त्या रेषेचं समीकरण काय येईल, वाय इज इक्वल टू ए, अशा स्वरूपाचं हे समीकरण तयार होतं। आणि तेच या दुसऱ्या इक्वेशनमध्ये पहा, द इक्वेशन ऑफ ए लाईन पॅरलल टू द वाय ॲक्सिस। जर दुसरी रेषा आपण काढली ती वाय ॲक्सिसला समांतर आहे, त्या रेषेला आपण नाव दिलं एन नाव दिलं, तर त्यावेळेस या रेषेला एक्स ॲक्सिसला या ठिकाणी छेदलेला आहे, त्या ठिकाणचा बिंदूचा निर्देशक आपण जो लिहिला आहे तो बी लिहिलेला असेल, तर त्यावेळेस या रेषेवरील एन रेषेवरील कोणताही जर बिंदू घेतला तर त्या बिंदूचे एक्स निर्देशक हा काय असेल, बी असेल। म्हणून या रेषेचं समीकरण काय आलं, एक्स इज इक्वल टू बी या स्वरूपात। आता त्यानंतर तिसरं आहे पहा, द इक्वेशन ऑफ एक्स ॲक्सिस इज वाय इज इक्वल टू 0. दॅट मीन्स दिलेले बिंदू
हे एक्स ॲक्सिसवर कुठेही असू द्या, कुठेही घेतलेला आहे बिंदू आणि त्या स्वरूपाचा एक्स ॲक्सिसवरचे वाय निर्देशक त्याचा काय असेल, शून्य झालेला असेल. एक्स ॲक्सिसवरच्या कोणत्याही बिंदूचा वाय निर्देशक हा काय असेल, शून्य असेल. म्हणून एक्स ॲक्सिसचं समीकरण ज्यावेळेस आपण लिहायचं असेल तर त्यावेळेस ते आपण काय लिहिणार, वाय इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू 0. आणि जेव्हा वाय ॲक्सिसवरचा कोणताही बिंदू जर आपण घेतला, वाय ॲक्सिसवरचा ह्या सर्व बिंदूंचा असेल काय एक्स निर्देशक शून्य असेल. वाय ॲक्सिसवरचा कोणताही बिंदू घेतला तर त्याचा एक्स निर्देशक असेल शून्य असेल. म्हणून आपण वाय ॲक्सिसवरच्या वाय ॲक्सिसचं समीकरण लिहिताना काय येतो, एक्स इज इक्वल टू 0. हे महत्त्वाचे आहे. हे चारही नियम आपले महत्त्वाचे आहेत कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये, की जेव्हा दिलेला बिंदू हा एखाद्या रेषेवर असेल आणि ती रेषा जर एक्स ॲक्सिसला किंवा वाय ॲक्सिसला समांतर असेल तर त्या बिंदूंचे निर्देशक ते स्थिर राहतात आणि त्यामुळे त्या समीकरण त्याचं त्या स्वरूपात दिलं जातं, वाय इज इक्वल टू ए आणि एक्स इज इक्वल टू बी. आणि जर तो एखादा दिलेले रेषाखंड किंवा एखादे दिलेले बिंदू हे जर एक्स ॲक्सिसवरचे असतील तर त्यावेळेस त्या रेषेचं समीकरण असेल वाय इज इक्वल टू 0. आणि वाय ॲक्सिसवर जर बिंदू असतील ते, आणि म्हणजेच थोडक्यात वाय ॲक्सिसचं समीकरण त्यावेळेस आपण लिहिणार काय, तर एक्स इज इक्वल टू 0. आता पुढचं आपण ह्यावर आधारित असताना एक्झरसाइज सोडून घेणार आहोत बाळांनो. या एक्झरसाइजमधलं पहिलं उदाहरण दिलेलं आहे आपल्याला. त्याचे पहिले चूज दी करेक्ट अल्टरनेटिव्ह. Answer for the following questions. त्यातील पहिले दिले आपल्याला, राईट द इक्वेशन of the line parallel to the y-axis, at a distance of 3 units from it to its लेफ्ट बाजूला 3 अंतरावर असणाऱ्या 3 युनिट्स अंतरावर असणाऱ्या रेषेचे समीकरण आपल्याला विचारले. y इज इक्वल टू 3 हा पहिला पर्याय आहे. दुसरा पर्याय आहे y इज इक्वल टू -3 आहे. तिसरा पर्याय आहे x इज इक्वल टू 3 आहे. आणि चौथा पर्याय दिलेला आपल्याला x इज इक्वल टू -3 आहे. काय दिले पहा, राईट द इक्वेशन ऑफ द लाईन पॅरलल टू वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिस म्हणजे काय, उभी रेषा. उभ्या रेषेला समांतर असणाऱ्या रेषेचं समीकरण, की जी रेषा किती अंतरावर आहे, वाय पासून 3 अंतरावर आहे, 3 युनिट्स अंतरावर आहे फ्रॉम इट्स लेफ्ट. मग लेफ्टच्या बाजूकडे जे असणारे निर्देशक काय राहतात, ऋण राहतात एक्स ॲक्सिसवरचे. मग त्यामुळे आपला पर्याय असेल डी. तो आपल्याला चौकटीत लिहायचा आहे डी एक्स इज इक्वल टू -3. आता त्यानंतर सेकंड दिले आपल्याला, राईट द इक्वेशन of the line passing through the point
passing through the points 4, 3, minus 5, 3 and 7, 3. Now look in here. In these 3 points, y coordinates of the given 3 points is the same. Y coordinates of the given 3 points is the same, so that the given line is parallel to the x axis. y is equal to minus 4. दूसरा पर्याय दिला है x is equal to 4. तीसरा पर्याय है y is equal to 3 आणि चौथा पर्याय आपला x is equal to 5. त्याचा पर्याय लिहायचा आता. तर y चे कोऑर्डिनेट्स काय आहेत? 3 आहेत. तिन्ही बिंदूंचे 3 3 आलेले, म्हणजेच थोडक्यात ती दिलेली रेषा काय असेल? x ॲक्सिसला समांतर असेल. त्यामुळे त्या रेषेचं समीकरण आपलं झालं y is equal to 3. त्याचा पर्याय असेल आपल्याला लिहायला लागेल c. असा हा पर्याय त्याचा लिहायचा आहे. आता यानंतर पुढचं दिलं आहे क्वेश्चन नंबर 2. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. पुढची ॲक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. काय दिले पहा आता मला. क्वेश्चन नंबर 2. complete the following activity. यामध्ये पहिले दिले स्टेट द ग्राफ ऑफ द फॉलोइंग इक्वेशन विल बी पॅरलल टू विच ॲक्सिस. दिलेल्या इक्वेशनच्या नुसार ती रेषा ही कोणत्या ॲक्सिसला पॅरलल आहे ते विचारलेलं आहे. पहा सिरियल नंबर, त्यानंतर इक्वेशन दिलेले आहे आणि त्याचं पॅरलल टू विच ॲक्सिस. त्यातील पहिलं दिले बाबा इक्वेशन आहे y minus 2 is equal to 0. त्यावेळेस काय असेल? y is equal to 2. Any point on that line which having the y coordinate is 2, so that this line is parallel to which axis? X axis. कशाला असेल? समांतर x axis. Then the second y is equal to minus 1.5. This is also parallel to x axis. ज्या ठिकाणी y ह्या स्वरूपात समीकरण दिलेलं असेल तर त्या रेषेचं समीकरण काय असेल? x इज इक्वल टू x ॲक्सिसला ते समांतर असेल. आणि ज्या ठिकाणी x असेल तर ते काय असेल? ते रेषेचं समीकरण हे y ॲक्सिसला समांतर असेल. पुढचं पहा 3 नंबरचं या स्वरूपात दिलेलं आपल्याला x इज इक्वल टू मायनस 5. म्हणजेच दिलेल्या रेषेवरील कोणत्याही बिंदूचा x निर्देशक हा काय असेल? ऋण 5 असेल. मग त्यामुळं ही रेषा कोणत्या ॲक्सिसला समांतर असेल? y ॲक्सिसला. त्यानंतर चौथं आहे आपल्याला दिलेलं उदाहरण 2x minus x is equal to 0. Here will be also we solve this, we get as x is equal to 6/2 is equal to 3. म्हणजेच काय अर्थ झाला? मग दिलेल्या रेषेवरील कोणत्याही बिंदू जर घेतला तर त्या बिंदूचा x निर्देशक हा काय झाला? 3 झाला. x निर्देशक काय असेल? 3 असेल. म्हणजे ही रेषा कशाला समांतर असेल? y ॲक्सिसला. पाचवं दिले आपल्याला y is equal to 5. म्हणजे त्या रेषेवरील कोणत्याही बिंदू जर घेतला तर त्या बिंदूचा y निर्देशक हा काय झाला? 5 झाला. कळतंय? ही रेषा कशाला समांतर असेल? x ॲक्सिसला. पुढचं आहे 6वं x plus 3 is equal to 0. x plus 3 म्हणजे काय झालं? x is equal to -3. मग त्या रेषेवरील कोणताही बिंदू घेतला तर त्या बिंदूचा x निर्देशक हा ऋण 3 असेल. ऋण 3 होत असेल तर त्यावेळेस ती रेषा ही काय असेल? y ॲक्सिसला समांतर असेल.
सातवं आहे 2x + 5 = 0. म्हणजेच थोडक्यात हे झालं काय x = -5/2. मग त्या रेषेवरील x चा निर्देशक कोणत्याही बिंदूचा जर पाहिला तो काय असेल -5/2. म्हणजेच ती रेषा ही कशाला समांतर असेल y ॲक्सिसला समांतर असेल. आणि नंतर शेवटचं आपल्याला उदाहरण दिलेलं आहे 8 नंबरचं y + 7 = 2. y = 7 + 2 7 = 2. म्हणजे काय लिहिलं y चा निर्देशक दिलेल्या रेषेचा y चा निर्देशक काय असेल 2/7 -2/7 या स्वरूपाचा असेल. त्यावेळेस ती रेषा कशाला असेल समांतर x ॲक्सिसला. कशाला समांतर असेल x ॲक्सिसला. या स्वरूपात ही उदाहरण आपल्याला सोडवायची आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न यातला दिलेला आहे बाळांनो, तो आपण पाहणार आहोत. दुसरे पहा ड्रॉ द ग्राफ ऑफ फॉलोइंग इक्वेशन. Draw the graph of following equations. X = 3 and y = -5. या दोन समीकरणांचा आपल्याला आलेख तयार करायचा आहे. तर पहा आलेख आपण काढणार आहोत. संख्यारेषा काढा आणि व्यवस्थित XY प्लेन तयार करा. बिंदू निर्देशित करून घ्या. हा असेल तुमचा आरंभ बिंदू, हे असेल x ॲक्सिस, हे असेल y ॲक्सिस. याच्यावर आता मार्किंग करून घ्या सारख्या अंतरावर. खालच्या दिशेला देखील तसंच. त्यांना नाव द्या, नंबर द्या. 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 -6 1 2 3 4 5 -1 -2 -3 -4 -5 -6. आता दिलेलं आहे पहिलं पहा x = 3 दिलेलं आहे. x = 3 तो कुठे दिसतो x ॲक्सिसवर या ठिकाणी आहे. मग ही रेषा काय असेल ही 3 मधून आपल्याला y ॲक्सिसला समांतर काढायची. रेषा काढून घ्यायची बाळांनो. ती 3 मधून छेदून जाईल अशा स्वरूपाची. त्यावरचा कोणताही बिंदू आपण घेतला तर त्याचा x निर्देशक का असेल 3 असेल. मग त्यामुळे ही रेषा असेल तिचं समीकरण असेल x = 3. दुसरे जे y = -5 y -5 कुठे आहे या ठिकाणी आहे. मग -5 मधून समांतर रेषा आपण x ॲक्सिसला काढणार आहोत. यावरचा कोणताही बिंदू घेतला तर त्याचा निर्देशक काय असेल y निर्देशक इज -5. हे रेषे समीकरण झालं y = -5. ही झाली आपली आकृती. या स्वरूपाची रचना आपल्याला तयार करायची आहे. तिसरा प्रश्न हा तुम्हाला जो आलेला आहे तो तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये सोडवायचा आहे. अवघड नाही काय मध्ये. पहा पहिलं दिलंय हाऊ मेनी लाईन्स आर दीज विच आर पॅरलल टू y axis and having distance 6 unit from it. Write the equation of these lines. अशा किती लाईन्स काढता येतील की त्या काय असतील तर y ॲक्सिसला समांतर असेल आणि त्या 2 असतील
त्यातील एकचा निर्देशक आहे 6 आणि दुसऱ्याचा असेल ऋण 6, म्हणजे त्या रेषा ह्या एक्स ॲक्सिसवरून ह्या एकचा निर्देशक 6 जिथं असेल तिथून ती छेदून जाईल एक्स ॲक्सिसला आणि दुसरीकडून छेदून जाईल ऋण 6, एक्स ॲक्सिसवरचा ऋण 6 जो बिंदू असेल त्यातून ती त्याला छेदून जाईल. अशा स्वरूपाच्या आपल्याला 2 रेषा काढता येऊ शकतात आणि त्यानंतर आत्ता जसं केलेलं आहे हा आलेख ज्या रेषांचा काढला आहे तसाच आलेख आपल्याला दुसऱ्या रेषांचा अजून काढायचा आहे. किंवा आहेत रेषा x इज इक्वल टू 5 हे पहिलं समीकरण, दुसऱ्या समीकरणाची रेषा काढायची y इज इक्वल टू 4, तिसरं समीकरण दिलेलं आपल्याला x इज इक्वल टू -3 आणि चौथं दिलेलं आहे आपल्याला y इज इक्वल टू -2. अशा स्वरूपाची उदाहरणे हे आपल्याला आता सोडवून घ्यायची आहेत. ती तुमच्या नोटबुकमध्ये सोडवा.